म्हणजे अनइवन स्प्रेड होणार. लाईक असं केलं तुम्ही, सेंटरला केलं तर काय होणार, मीडियम स्पीडनी ते स्प्रेड होणार, खूप जास्त पॅचेस नाही पडणार. ओके, लाईक तेवढा डिस्टन्सने तुम्हाला स्प्रे करायचा आहे. आता शीरला जर सपोज तुमचा फेस असा आहे, ठीक आहे, तर तुम्हाला जस्ट थोडंसं असं करायचं, असं नाही, असं नाही, जस्ट असं थोडंसं. ठीक आहे, तर ते काय होणार, स्पीकर सारखं असं व्हॉइस कसं स्प्रेड होतो तसं एकदम इव्हन असं स्प्रेड होणार. कळलं इथपर्यंत? आणि बेस इव्हन दिसणार, पॅचेस नाही दिसणार. आणि एअर ब्रश म्हणजे सिलिकॉन बेस आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पॅचेस लवकर. मॅन्युअली प्रॉडक्ट तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही टचअपला. म्हणजे सपोज ब्राईटचं मेन लुक आहे आणि सेकंड तुम्हाला टचअप करायचंय, तुम्ही ते पुसणार आणि मग करणार नाही. जिथे जिथे तुम्ही एअर ब्रश केले तुम्हाला पूर्ण वाईप करावं लागणार. मग मॅन्युअली मेकअप म्हणजे थोडासा सपोज कुंकू लावलंय एवढं पुसलं आणि तुम्ही तिथे एअर ब्रश केलेला आहे पहिला आणि त्याच्यावर मॅन्युअली तुम्ही फाउंडेशन लावताय, तो बसणार नाही. बाजूचा जिथे जिथे कनेक्ट होणार ते सगळं पॅचेस पडणार. म्हणून हायलाइटला आणि काउंटरिंगला तुम्ही मॅन्युअली यूज करा. फक्त फाउंडेशन आणि ब्लशरला तुम्ही यूज करू शकता. एवढ्या याच्यामध्ये काही होत नाही. ठीक आहे, आणि जिथे AC आहे स्ट्रिक्टली तिथे तुम्ही असं सजेस्ट पेंडॉलमध्ये आहे